हॅलो गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि सकाळी लवकर तयार होऊन आम्ही निघालेलो आहे देवदर्शनासाठी. आणि आमचा लाडका कौस्तुभ अगोदर त्याच्या आजोबाकडे जाऊन गाडीमध्ये बसला आहे. आणि आता आम्ही निघालो आणि आजूबाजूला एकदम हिरवळ, थंडी खूप छान आणि प्रसन्न वाटत आहे. मी निघालेलो आहे चाफळ येथील श्री राम मंदिरामध्ये. आणि या मंदिराची स्थापना श्री स्वामी समर्थ यांनी 1648 साली केली होती. आणि माझ्या मागे जे तुम्ही मंदिर बघत आहात, दास मारुती मंदिर. आणि या मंदिरातील मारुतीची जी मूर्ती आहे, म्हणजे हनुमानाची जी मूर्ती आहे, ती मूर्ती 6 फूट उंच इतकी आहे. आणि या मंदिराच्या परिसरातच समर्थांची ध्यान गुफाही आहे आणि आपण तिथे नंतर जाऊया. तर हे मंदिर जे आहे ते खूप मोठं प्रशस्त आहे. त्याचं म्हणजे ते जे ठेवलेलं त्याच्या मंदिर खूप सुरेख आहे, सुंदर आहे आणि खूप छान ते मेंटेन ठेवलेलं आहे. आत्ता आम्ही आलेलो आहे समर्थांची जी ध्यान गुफा आहे तिथे आम्ही आलेलो आहे. आणि सगळ्यात अगोदर श्रुती जाणार आहे आणि त्याच्यानंतर माझी बारी आहे. तर चला जाऊया. आणि ही जी गुफा आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी लाईट्स वगैरेची जी सोय केलेली आहे. आणि ही जी बाहेरची जी साईट आहे तिथे एका वेळेला 2 ते 3 माणसं बसू शकतात. आणि ह्याच्या आतमध्येही अजून एक लहानसं असं गुफेसारखं आहे. तिथे फक्त म्हणजे जे सडपातळ व्यक्ती आहे तेच जाऊ शकतो. तर श्रुती तिकडे गेली, मी काही गेली नाही. तर खूप छान प्रकारे त्यांनी ते मेंटेन केलेलं आहे. अशा प्रकारे मांड नदीच्या काठावरती हे वसलेलं जे निसर्गरम्य मंदिर आहे हे पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे निघालो पुढच्या वाटचालीकडे. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.